एंगेजमेंट आम्ही चाललोय आता. जिम करण्यापेक्षा मला खाणं प्रचंड आवड वाटतं. शॉपिंग करायची, व्हरायटी हव्या होत्या. याच्यावर डाय चालले माझे, याच्यावर डाय चालले. Congratulations. Once again. आता राज तुझ्या तोंडावरती ग्लो दिसतो. चला झाली आहे डॉलची एंगेजमेंट. आम्ही चाललोय आता. काय होतंय हा काहीतरी विनायक खटपट करतोय माझ्या मोबाईलला ती. तर आम्ही चाललोय आता रिटर्न घरी. डॉलची एंगेजमेंट झाली आहे. मागच्या 2-3 दिवसापासून जो तमाशा सुरू होता ना आमचा, तो फक्त डॉलच्या एंगेजमेंटसाठी सुरू होता. आणि बंद तर नाही केलं ना. नाही, मस्टँग तिथं मस्टँग सोबत 2-4 फुटं काढून द्यायचं. मी जरा तुम्हाला भेटतो काय थांबा, आम्हाला मस्टँग समोर फोटो काढायचे. मला सकाळी ब्लॉग सुरू करायचं लक्ष नाही, बट मी आलोय वर्कआउटहून आणि मला अंडी वगैरे खायचे होते. बट आज महादेवाच्या दर्शनाला जायचं आहे, त्याच्यामुळे मी अंडी आल्यानंतर खाईल. स्किप करू शकत नाही. सकाळीच उकडलेले मी. हे इकडं आमच्या आई साहेब तयार आहेत जाण्यासाठी घोड्यावर. तर मी आता मटकी फ्राय करून घेतो. मला माहिती नाही अजून काय खाऊ, तर आता मटकी फ्राय करून घेतो. आणि त्याची गावाकडे जर दर्शन करायचं म्हटलं ना तर ना रिक्षाची गरज लागते ना कशाची. सिटीमध्ये महादेवाच्या दर्शनाला जायचं म्हटल्यानंतर भाई इथून रिक्षा करा, नाही तर कॅब बुक करा वगैरे वगैरे, आणि त्याच्यानंतर दर्शनाला जा. मम्मी आणि मी चाललोय दर्शनासाठी. आज अवघड काम आहे शेती ना. खेळलंय चांगलं आहे ना. खूप चांगलं आहे. लय म्हणजे लय इथलं मम्मीला येऊन इथं फक्त 15 दिवस झाले. 15 दिवसात मैत्रिणी पण करून घेतल्या. माझ्या पाठी तुम्हाला लोकांना पण जिम करण्यापेक्षा मला खाणं प्रचंड आवड वाटतं.
आणि एवढ्या गोष्टी आहेत यार त्याच्यामध्ये, BMR, त्याच्यानंतर PFC, त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही किती खाताय आणि किती कॅलरीज बर्न करताय, म्हणजे सगळं एकदम कॅल्क्युलेटिव्ह आहे. आणि लोकांना वाटतं फक्त खायचं आणि जिम करायचं. आता मी एकाच टाईमचं फूड बघा किती खातोय. आणि तरी पण मी सकाळी एवढा मोठा राईस खाल्ला आहे, कड खाल्लं आहे आणि अजून गोष्टी भरपूर खाल्ल्या. हो माय गॉड, बघू कसं होतं कसं नाही. आता चाललो आहे मी शॉपिंगसाठी, जी की मागच्या 3 दिवसांपासून सुरू आहे की शॉपिंग करायची. मी जरा बॅगी जीन्स वगैरे आणणार आहे, म्हणजे काय मला सॉंगच्या शूटसाठी पण काम आहे आणि काही डेली लाईफमध्ये वापरण्यासाठी पण काम आहे. बघूया काय जॅकेट्स वगैरे किंवा काय भेटतं. त्याच्यानंतर मला डिकॅथलनमध्ये पण जायचं आहे, पण एवढा वेळ नाही आहे. पुरला तर आपण नक्की डिकॅथलनला जाऊ. बघूया, चला बघा. However, knowing that H&M has its own home store where you can buy affordable things, very affordable. स्टोअर चांगलं आहे, अफोर्डेबल आहे, बट गोष्टी एकदम कुचकामी आहेत, निकामी आहेत. डीमार्ट सारखंच प्राईस आहे, बट आय डोंट नो, इट इज नॉट दॅट गुड. मला तरी आवडलं नाही. प्रचंड अफोर्डेबल कपडे परचेस करू शकतो. प्रचंड म्हणजे खूप. 1,000 किंवा 700 किंवा 800 रेग्युलर वापरण्यासाठी घेऊ शकता. जर तुम्हाला रँडम शॉपिंग करायची असेल तर तुम्ही डेफिनेटली बॉन्कर्समध्ये घेऊ शकता किंवा प्रेफर करू शकता. कपडे खरंच छान आहेत बॉन्कर्सचे, फक्त व्हरायटी हव्या होत्या याच्यामध्ये. ही तर घेऊन घेतो मी, हे टी-शर्ट पण घेतो. याच्यामध्ये मला मीडियम साईज हवी आहे, बघूया आपण मिळते का. आणि हे गाण्याच्या शूटसाठी घेऊन येतो. यार मी जाम फिरलो आहे, पण मला जी जीन्स हवी आहे, बॅगी जीन्स, ती जेनएनडी कुठंच भेटत नाही. मी एच&एममध्ये पण बघितलं, तिथं स्टॉक नाही आहे. त्याच्यानंतर रँगलर, सिलिओ, वेस्टसाईड, शॉपर स्टॉप भरपूर बघितले. मला परत बहुतेक जी आवडली होती सुरुवातीला तिथंच जाऊन बघावं लागणार आहे, कारण मी दुसरंच शॉपिंग करत बसलो आहे काय. आता हे परत टी-शर्ट ट्राय करायला घेतले, जरा जाऊन बघतो आणि इथून निघतो, नाही तर चुना लागायचं 20-25 हजाराला परत. चलो, आय हॅव ऑलरेडी डिसाइडेड टू बाय इट. मी ही जीन्स बघितल्यानंतर 1756 शॉप बघून आलो, परत बॉन्कर्समध्ये आलो, कारण दुसरीकडे अवेलेबलच नाही आहे बॅगी जीन्स. त्याच्यामुळे यस, इट्स डन. थोडी मला साईज मीडियम हवी होती, बट इट्स फाईन. शूज घातल्यानंतर ते अजून वरती पण होईल आणि येऊन जाईल.